नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। 19 वर्षांपासून जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे कार्यरत चिवचिव मंडळाच्या सदस्यांनी जागतिक चिमणी दिवस मुख्याध्यापक श्री सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा केला। जनसामान्यांमध्ये चिमणीविषयी जनजागृती व्हावी यासाठी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो। जागरूकता वाढवण्यासाठी आणि या लहान प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक स्पॅरो दिवस साजरा केला जातो। 2010 मध्ये नेचर फॉरएव्हर या पक्षी संवर्धन संस्थेने जागतिक चिमणी दिनाची सुरुवात केली होती। चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या मागचा उद्देश होता। जिल्हा परिषद विद्यालय येथे चिमण्यांविषयीचे संवर्धन करण्यात येत असते। शाळेमध्ये व गावांमध्ये चिमण्यांसाठी थंडगार पाणी पिण्याची व्यवस्था, कडधान्य खाण्याची व्यवस्था व कृत्रिम घरट्यात राहण्याची व्यवस्था चिवचिव मंडळाचे सदस्य व शिक्षक मंडळी करत असतात। सुखी पर्यावरणाचे सूत्र चिमणीस माना आपले मित्र, सुखी पर्यावरणाचे सूत्र चिमणीस माना आपले मित्र, चिमणी करते चिव चिव, माझा माझा वाचा जीव, चिमणी करते चिव चिव, माझा माझा वाचा जीव, चिमणी करते चिव चिव, माझा माझा वाचा जीव, सुखी परिचित किंवा चिमणी यांची संख्या पण कमी झाली आहे। चला फवारणी कॅन्सल। मित्रांनो, फवारण्यासाठी आधी जैविक कीटकनाशकांचा वापर होत, त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर होत चाललेला आहे। त्यामुळे अळ्या व चिमण्यांचे खाद्य अळ्या व कीटक हे विषारी होत चाललेले आहे। त्यामुळे आपले सुद्धा कर्तव्य आहे की आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करावा। गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले चढायला, गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले चढायला, गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले चढायला। जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या ठिकाणी जवळपास 19 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मग सुरुवातीला जेव्हा 4 पक्षी शाळेमध्ये मरण पावले होते आणि ते विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत आणले होते आणि सांगितलं होतं की सर हे का बरं मरण पावले, आणि त्यानंतर चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये शाळेत सुरू झालं। मग असा विचार केला की गावामध्ये पण जनजागृती व्हायला पाहिजे, आणि मग जनजागृती व्हायसाठी मग प्रभात फेरी काढणे, पथनाट्य निर्माण करणे, आणि गावागावात पथनाट्य आम्ही सादर केले। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झाली। कामरगावच्या परिसरामध्ये शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहेत जवळपास 20 गावांचे आहे, आणि त्यामुळे 20 गावांमध्ये सुद्धा आता हा चिमणी संवर्धनाचा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मंडळाच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये आम्ही सर्व सदस्य चिमणी संवर्धनाची जाणीव गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतो। गावात अनेक विद्यार्थ्यांच्या घरी पक्ष्यांसाठी, चिमण्यांसाठी कडधान्य, पाण्याच्या व्यवस्थेसह कृत्रिम घटकांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे। शाळेमध्ये नेहमी चिवचिवाट राहतो, त्यामुळे आम्हाला फार मजा येते। मी पर्यावरणाचा घटक आहे व पर्यावरणासाठी काहीतरी देणे लागतो या उद्दात हेतूने आम्ही सर्वजण काम करत असतो। चिमणी चिमणी वारा घाल, कावड्या कावड्या पाणी दे, चिमणी चिमणी वारा घाल, कावड्या कावड्या पाणी दे, मी देईल तुला ग दाना, मी देईल तुला रे घरटे। अशीच हाक आम्ही चिवचिव मंडळाच्या माध्यमातून चिमण्यांना व इतर पक्ष्यांना देत असतो। जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव इथे आधी चिमण्यांची संख्या खूप कमी होती। आमच्या शाळेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले। आमच्या शाळेच्या परिसरात आता चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आम्ही विद्यार्थ्यांनी सुंदर व आकर्षक अशी पृष्ठाची घरटी तयार केलेली आहे। या घरट्यात चिमण्यांच्या कित्येक पिढ्या आनंदाने राहतात। चिवचिव मंडळाच्या माध्यमातून आम्ही चिमणी संवर्धनाचे अनेक उपक्रम शाळेत राबवित असतो। घराच्या आणि आमच्या शाळेच्या परिसरात चिमण्यांची पाणी पिण्याची व्यवस्था, कडधान्य खाण्याची व्यवस्था व कृत्रिम घरट्यांची व्यवस्था सुद्धा करत असतो। शेकडो चिमण्या शाळेच्या परिसरात येऊन पाणी आणि कडधान्याचा आस्वाद घेतात, हे बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो। त्यामुळे आमच्या शाळेच्या परिसरात चिमण्यांची संख्या खूप झपाट्याने वाढलेली आहे। एकीकडे चिमण्यांची संख्या कमी होत आहे अशी ओरड सुरू असताना कामरगावच्या जिल्हा परिषद शाळेत मात्र चिमण्यांची संख्या खूप झपाट्याने वाढलेली आहे। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।